आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वती आणि विराजमान झालेले आमचे गणपती बाप्पा, तसेच आमचे आंबेडकर साहेब या सर्वांना वंदन करतो। आणि आज या कणकवली तालुकास्तरीय बालकला क्रीडा व ज्ञानी होणार हा महोत्सव, एक तालुक्याचा महोत्सव इथे साजरा होतोय। त्यानिमित्त या आमच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या गावच्या आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ निशा नकाशे मॅडम, आमचे या कणकवली तालुक्याचे सभापती माजी सभापती मनोजी रावळे साहेब, आमचे दिलीपजी तळेकर साहेब, तसेच आता जे शिक्षणाधिकारी दीप शेतुरकर यांनी अतिशय असं मोलाचं हे करून मनोगत सादर करून गेले, आपल्या कामासाठी निघून गेलेले प्रदीप कुमार कुडाळकर साहेब, या आपले गट शिक्षणाधिकारी किशोर गवस साहेब, उपगट शिक्षणाधिकारी दीप प्रजापती थोरात साहेब, या विस्तार अधिकारी सौ प्रेरणा मांजरेकर साहेब आणि आमचे मित्र माजी वित्त सभापती आणि बांधकाम सभापती रवींद्र जटा साहेब आणि आता नियोजन समितीवर आत्ताच नुकतीच नियुक्ती झालेले आमचे सुधीरजी नकाशे साहेब, त्यानंतर आमचे उपसरपंच गणेशजी पातळे साहेब, त्यानंतर माजी सरपंच संतोष पारकर साहेब, त्या माजी जिप सदस्य सौ सुप्रिया पातळे मॅडम, आमच्या ओझरम सरपंच सौ समृद्धी राणे साहेब आणि आता तिथे उपस्थित असलेले आमचे मित्र आणि माजी उपसभापती आमचे प्रकाश पारकर साहेब, तसेच संतोषजी कांगरे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ, तसेच जमलेले सर्व माझे पालक आणि इथले सगळे ग्रामस्थ आणि विशेष करून संपूर्ण तालुक्यातले असलेले आमचे सर्व शिक्षक वर्ग, त्यांचे संघटनेचे अधिकारी, आमचे पत्रकार सावंत साहेब आणि सर्व लहान थोर आणि जिथे इथं हातभार लावला आहे सर्वांना आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतोय, कारण ह्या कार्यक्रमासाठी आणि या महोत्सवासाठी सर्वजण एकदम उपस्थित आहे। गेली 15 दिवस या कार्यक्रमाचं नियोजन चाललं होतं की हा कणकवली तालुकास्तरीय जो हे करायचं आहे, केंद्राची जी क्रीडा महोत्सव करायचा आहे, त्यासाठी जे तालुकास्तरीय नियोजन चाललं होतं। थोडीशी आमच्या कासाड्याला इथे थोडंसं नियोजनाची सवय होती, कारण 15-16 साली आम्ही हा एक कार्यक्रम केला होता नागसावतवाडी, अतिशय भव्य असा कार्यक्रम झाला आणि त्याच्याही भव्य असा हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी गेली 15 दिवस आमचे सर्व पालक, सर्व इथले 3 वाडीचे ग्रामस्थ, गावातील ग्रामस्थ अतोनात मेहनत करत होते आणि त्याला जी तोड नाही असे आमचे सर्व शिक्षकांची एवढी मती सांगायची की त्यांनी कुठलंही काम, म्हणजे कोयत्याचं काम असू दे, पारायचं काम असू दे, नियम काढायचं असू दे, ग्राउंड टाकायचं असू दे, अगदी लहान मुलांसारखं काम केलं। मी त्यांना धन्यवाद देतो, कारण त्यांचाही हा जो महोत्सव आता अतिशय उत्साहात होणार आहे त्याच्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। आमच्या ग्रामस्थांबद्दल आणि देणगीदारांबद्दल तर सांगायलाच नको, आम्ही एक साधी मीटिंग लावली, सर्व इथे जमले, हा म्हणताना सर्व कार्यक्रमाची जी देणगी असते ती हा म्हणतात तिथे हे झालं। हा जो कार्यक्रम आहे आमचे निशा नकाशे यांचे पती आमचे विद्याधर नकाशे यांच्या ह्या संकल्पनेतून कार्यक्रम झाला आणि त्याला जी तोड दिली ते आमचे श्रीरंग पाताडे, आमचे पप्पी पाताडे, श्रीमत पाताडे, आमचे दादा पाताडे, कोलते आणि इथले आपल्याला सर्व ग्रामस्थ त्याची ती संकल्पना उचलून धरली आणि हा महोत्सव जे साजरा होते। खरोखर आनंद वाटतोय की जी आता तालुकास्तरीय जी मुलं आली आहेत ते सर्व बीटमधून खेळून आले, त्यांचं कसून त्यांचा कस लावून ते इथे तालुका स्तरापर्यंत पोहोचले आणि त्यांचा तो कस लावण्याचा कार्यक्रमही आमच्या शिक्षक वर्गाने केला। बरोबर शिक्षक वर्गाचं एवढं आपल्या त्या शेड्यूलमध्ये व्यस्त असताना सुद्धा या खेळाकडे चांगल्या प्रकारे त्यांनी लक्ष दिलं, चांगली मुलं घडवली आहेत आणि आपला खेळ उंचावला आहे। मुलांना मी एक विनंती करेन, आपल्या शिक्षकांनी जे परिश्रम तुमच्यावर घेतले आहे त्यांचा परिश्रम कुठे कमी पडता नाही, आपला खेळ उंचावत जावा, त्यांची मान उंच करावी असा खेळ दाखवायचा आहे आणि इथे हार जीत नाही आहे तर खेळाला महत्त्व द्यायचं आहे, खेळ उंच झाला पाहिजे। सर्व इथे जे पंच आहेत हे पंचाला एक विनंती मी करेन, पहिल्या ज्या स्पर्धा व्हायच्या थोड्याशा 5 मिनिटं व्हायच्या, आतापर्यंत गेली 10 वर्ष 15-16 वर्ष गेले अगदी शांततेत स्पर्धा होत आहे। तर मी जे पंच यांना फक्त खेळ भावना, पंचांचं काही चुकत आले असेल तर तो
शिकतोय एक खेळाचाच प्रकार आहे असं समजू पुढील त्यात ग्रामस्थांनी किंवा इतर शिक्षकांनी हस्तक्षेप न करता पंचांनी जो निर्णय दिला तो मान्य करून अतिशय चांगल्या उत्साही क्रीडा स्पर्धा पार पाडावी अशी मी सर्वांना विनंती करतोय. पुन्हा एकदा सांगतोय की आज जो महोत्सव झालाय त्याला सगळ्यांनी हातभार लावले असा कोणी नाहीये की तो लहान मूल असेल आमचे सर्व पदाधिकारी असतील आमचे शिक्षक असतील सगळ्यांनी अगदी अतोनात मेहनत घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आजपासून पुढील 2 दिवस आज आणि उद्या दिवस हा असा महोत्सवाचंच स्वरूप राहू दे चांगल्या प्रकारचा अगदी उत्साह तिला येऊ दे. काही जरी कमी पडत असेल तरी शिक्षकांना सांगितलंय कुठल्याही कानाला एका कानात फक्त सांगा की साहेब कमी पडतंय तुम्हाला तात्काळचं उपलब्ध करून देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू. एवढं होऊनही काही चुकी राहिली असेल तरी ती शिक्षकांनी आपल्या पोटात आणि सर्व ग्रामस्थांनी आपल्या पोटात घालून हा खेळ भावना उंच करावी एवढ्या शुभेच्छा देतो. संपूर्ण कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.